सगळ्यांनी पुढे यायचंय. 2 दिवस अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहिली. अतिशय चांगलं असं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं. तर सर्वांनी इकडून लक्ष द्यायचं. प्रतीक दादा तुम्हाला विनंती करायला या तुमच्या हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्या खेळाडूला देणार आहोत. इथून बेस्ट बॉलर तो खेळाडू राहिला. तर या स्पर्धेमध्ये सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट गेस करा तुम्हाला काय वाटतं की बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये कोण राहिला असेल. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट टीम खंबाळपाडा संघाचा नसून जगदीश तरला वस्तांचा बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. वेलकम यायचं. प्रतीक दादा यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते आपण देतो ज्यांना मैदान शतक हाताला शूज आणि एक अतिशय चांगली ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि प्रतीक दादा विनंती करेल की तुमच्या हस्ते द्यायचं बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्या खेळाडूला. नक्कीच दादांच्या हस्ते आपण देतो बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. अतिशय चांगला खेळ त्या खेळाडूचा राहिला. त्यानंतर बेस्ट बॅट्समन थांबायचं दादा तुमच्या हस्ते आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅट्समन राहिला. इथून गेस करा बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट तुम्हाला काय वाटतं कोणता खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट नाव आहे खेळाडू आहे टीम वसार संघाचा नसून स्वयं ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. तो उपस्थित नाहीये. नक्कीच या एक प्रतिनिधी त्यांच्या संघामधला आणि स्वयं काढलेला बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट आपण इथे देणार आहोत. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट राहिला. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच तर एक चांगलं संगीत आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. सर्वांनी शांतता राखायची. नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. इथून बघणार आहोत आपण प्रतीक दादा गायक आहेत आणि या स्पर्धेमध्ये ते नक्कीच दादा उपस्थित झाले. थँक्यू सो मच. आणि त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ते संगीत गाणार एक आवाज आपण त्यांचा ऐकणार आहोत. सर्वांनी शांतता राखायची. प्रथमतः दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा इथे पार पाडलेली आहे आणि सुंदर असं मैदान रंगलेलं आहे. लाईव्हला मी सुद्धा बघितलं. जास्त वेळ न घेता एक जितू भावानी सर्वांची फरमाईश पूर्ण करतो. माझं मार्केटमध्ये जे हिट गाणं आहे माझे गुरु अजय गायकवाड त्यांचं ते गाणं आई माझी केलंबा त्या गाण्याने मला अखंड महाराष्ट्रभर प्रेम दिलं. तेच गाण्याचा एक मुकडा सादर करतो. नाही माझी केलंबा 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 माहुली नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करसियो दाबानु बैसली आई माझी सत्वाची करसियो दाबानु बैसली. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रतीक दादा. आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून त्यांचं संगीत त्यांनी तुम्हाला ऐकवलं आणि अजून 2 सन्मान आपण इथे करणार आहोत. गेले 2 दिवस अतिशय चांगली मेहनत त्या उन्हामध्ये त्यांचा काम त्यांनी या स्पर्धेसाठी केलं. ते माननीय सन्माननीय दलनीय पण
त्यांचा उचित सन्मान करणं आमचे पंच आपल्याला बघायला मिळणार आहे. तिथून संदीप गावचे शशांक पाटील सरांचा उचित सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. या दोघांनी देखील या वसर गावचा देखील आपण बघतो अतिशय आज आपण बघतो राजेश वायले खुश आहेत. अरे राजेश वायले आज पार्टी मिळणार आहे आणि आज पहा आपण बघतो त्यांचा उचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतो. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा उचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ह्या वाजवायच्या तेवढ्या उन्हामध्ये अतिशय चांगली मेहनत या दोघांनी या स्पर्धेसाठी आपण केली आहे. खरंच कौतुक करेल. सुमित पाटील आणि ज्ञानेश्वर केणे आणि सुमित पाटील या तुमच्या हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. सुमित पाटील या त्यांच्या हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देणार आहोत. तर याच्या या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ, अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर गावचे आपल्याला पाहायला मिळतात. टीम खंबाळपाडा संघ ज्याने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं. आकर्षक ट्रॉफी पाहू शकता, अतिशय सुंदर आणि त्या टीमला आपण देतोय. अतिशय चांगला खेळ टीम खंबाळपाडा संघाचा देखील राहिला आणि हरकत नाहीये. इथून थोडस कमी पडलं, प्रयत्न थोडेसे स्वयं असता नक्कीच मार्च मध्ये अलग काहीतरी बघायला मिळालं असतं. मात्र खेळाडू नसल्यामुळे थोडस संघ कमी पडला आणि द्वितीय क्रमांकाचा टाळ्या वाजवायच्या ह्यांनी देखील अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. ही स्पर्धा नक्कीच चर्चेत राहते. ब्रदर्स 11 क्रिकेट संघ आयोजक त्रिमूर्ती आहेत आपल्याला पाहायला मिळतात. ते अतिशय चांगले मित्र जितू पाटील, योगेश पाटील, अनिश केणे यांचं खरंच कौतुक करेल. प्रतीक दादा या पुन्हा एकदा तुमच्या हस्ते आपण प्रथम पारितोषिक देणार आहोत. पहिल्या नंबरची ट्रॉफी तुमच्या हस्ते आपण देणार आहोत. या प्रतीक दादा तुमच्या हस्ते आपण देतो 1 नंबरची ट्रॉफी. या लगेचच या स्पर्धेमध्ये सांगायची गरज कोणाला नाहीये. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पाहू शकता टीम वस्तार संघ. अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून राहिला. तर टीम वसार संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहा आज खुश आहेत वायले सर. पहा वायले सरांना घ्या कारण अतिशय चांगलं काम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून आपण एक फोटो जरूर होईल कारण वसार संघ म्हटला तर अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर टीम वसार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. जय जय बली की जय. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली मेहनत सर्वांची राहिली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर बाकी आहे. स्पर्धेमध्ये आपण मालिकावीर देणार आहोत. इथून सगळ्यांनी गेस करायचं मालिकावीर कोणता खेळाडू असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? टीम या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज टीम रेडिओ संघाचा नसीब वसार संघाचा सुशांत. आज सायकल जाणार वसार मध्ये. अतिशय चांगला खेळ प्रतीक दादा यांच्या हस्ते आपण देतोय सुशांतला मॅन ऑफ द सिरीज. क्रिकेटवरचं प्रेम ज्यांना झटपट पटापट षटकार चौकार ठोकले आणि अतिशय चांगला दावा बनवला. टीम वसार संघाचा एक अतिशय चांगला फलंदाज सुशांत या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. भरपूर अशी मेहनत या स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र या स्पर्धेमध्ये राहिली. तर सर्व पूर्ण मान्यवरांचं आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये जितू दादा, योगेश पाटील, अनिश केने यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आमच्यावरती असंच प्रेम नक्कीच पुढे देखील दाखवा आणि खरंच कौतुक करेल. ओम तुमचं देखील तुमची देखील मेहनत या स्पर्धेसाठी चांगली राहिली. सुमित दादा देखील चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्ही खरंच गणेशचं देखील कौतुक करेल. चांगलं स्कोररचं काम त्याच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस पाहिलं आणि इथून सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी चांगली राहिली. तर मी इथेच थांबतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. ही स्पर्धा इथेच संपली. थँक्यू सो मच.